महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल आज मित्रांनो 2 सप्टेंबर 2024चा महिला व बालविकास विभागाचा महत्त्वाचा असा GR प्रसिद्ध झालेला आहे. हा GR आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या GRची PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे. तर हा GR जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाची अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. काय सुधारणा आहे ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि दुसरीकडे ज्या बहिणींचे जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये याचे बाकी आहेत ते कधीपर्यंत येणार आहेत तेही आपण बघणार आहोत. आणि आता नवीन अर्ज जो आहे जर तुम्ही केला तर तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे भेटतील का, किती पैसे भेटतील तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सविस्तर असा हा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत पाहत राहा. जरी व्हिडिओ मोठा असला तरी महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा. तर बघा हा GR जो आहे आज आलेला आहे महिला व बालविकास विभागाचा. याच्यामध्ये प्रस्तावना आपण थोडक्यात अगोदर बघूयात. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचे पैसे तुम्हाला भेटत आहेत. तर जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता 3 जुलैला आणि या ठिकाणी त्या सदर योजनेमध्ये 31/8 म्हणजे 31 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच आता 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना बघा 1/7/2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तो तुम्हाला 3,000 रुपये काही जणांना भेटलेला असेल. ठीक आहे, काही जण राहिलेले असतील तर त्यांना बघा 1 जुलै 2024 पासूनचा 1,500 रुपयाचा लाभ भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जर पैसे भेटले नसतील, अजून जुलैमध्ये अर्ज केला आहे तुम्ही, ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे, तर 3,000 रुपये तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील. ह्या GRमध्ये तेच सांगितलं आहे. तर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक ते सूचना देण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार बघा मग आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा आत्ता जे नवीन नोंदणी करतील त्यांना किती पैसे भेटतील तेही तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमचं जर जुलैमध्ये 1/7/2024 पासून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 3,000 रुपये तर भेटणार आहेत. ठीक आहे, ह्या 2 महिन्याचे. आता ज्यांचे पैसे आले 3,000 रुपये त्यांना पुढचे पैसे येतच राहतील आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांना अगोदर हे 3,000 रुपये भेटतील आणि त्याच्यानंतर पुढचे देखील पैसे भेटतील. तर बघा आता शासन निर्णय नेमका काय झाला आहे थोडक्यात माहिती त्यांनी फक्त दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. बघा आता ज्यांनी अर्ज केलेले नाहीत, अजून अर्जच केलेला नाही, त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये देखील नोंदणी करता येणार आहे, अर्ज भरता येणार आहे. महिला व बालविकास विभागाचा हा आजचा GR निघालेला आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये देखील ही योजना अर्ज करण्यासाठी मुदत तुम्हाला वाढवून दिलेली. 31 ऑगस्ट 2024 लास्ट डेट होती, परंतु आता सप्टेंबरमध्ये देखील अर्ज करता येणार आहे. हा GR त्याचाच निघालेला आहे. आणि 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी अर्ज केले त्यांना 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंतचे 2 महिन्याचे 1,500 रुपये तर दिले जाणार आहेत. ज्यांचे आलेले नाहीत त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी काय होतील अगोदर ते भेटतील. मग सप्टेंबरचे देखील 1,500 रुपये भेटतील. असे मिळून 4,500 रुपये हे सर्वांचे बाकी असतील, ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही त्यांना. आता बघा मग सप्टेंबरमध्ये जर नवीन तुम्ही अर्ज करणार असाल, सप्टेंबरमध्ये अर्ज तुम्ही करणार असाल तर मग तुम्हाला फक्त त्याच महिन्याचे पैसे भेटतील. बघा त्याच्याविषयीची देखील ही न्यूज आलेली आहे, आजचीच न्यूज आलेली आहे. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसाठी आता यापुढे ही नोंदणी करता येणार. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी सांगितली महत्त्वाची अपडेट. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अजून देखील यासाठी नोंदणीसाठी आपण GR बघितला, सप्टेंबरमध्ये देखील तुम्हाला अर्ज करता येईल. परंतु नवीन अर्ज जर तुम्ही केला तर बघा 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना बघा कुणाला 3,000 रुपये भेटणार आहेत या ठिकाणी. ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता भेटला नाही त्यांचे, परंतु ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केली, अर्ज केला आहे, त्यांचा अर्ज मंजूर आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे एकत्रित पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांना पुढं ज्यांचे राहिलेत त्यांना देखील 3,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. परंतु बघा तुम्ही जर 1 सप्टेंबरपासून नोंदणी कराल म्हणजे अर्ज कराल
तर तुम्हाला या ठिकाणी 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे, 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला फक्त जर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे आता लाभ मिळणार, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे ही माहिती दिलेली आहे. म्हणजेच ज्यांनी बघा 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केला, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, 31 ऑगस्टच्या आतमध्ये त्यांना 3,000 रुपये भेटतील जुलै ऑगस्टचे, आणि सप्टेंबरचे देखील 1,500 रुपये भेटतील. परंतु आता जे सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्यांना फक्त त्याच महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी काय होतील, भेटतील. तर ही महत्त्वाची अशी अपडेट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. हा नवीन GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. या GR नुसार आता तुम्हाला सप्टेंबरमध्ये देखील अर्ज करता येणार आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे अर्ज बाद झाले होते त्यांना देखील सप्टेंबरमध्ये पुन्हा अर्ज करता येणार आहे, डबल अर्ज करता येणार आहे. त्याविषयीची देखील माहिती देण्यात आलेली आहे. तर आता तुमचा जो तिसरा टप्पा असणार आहे तो नाशिक या ठिकाणी घेतला जाणार आहे. तिसरा टप्पा सप्टेंबरमध्ये, म्हणजे याच महिन्यामध्ये होईल. सप्टेंबरमध्येच तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व बहिणींना पैसे भेटतील. त्याबद्दल अजून जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून पाठवा. ज्यांचे आलेले त्यांनी आहे म्हणून, धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. ज्यांचे आलेले नाहीत म्हणजे ती सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल. कुणाकुणाचे अजून पैसे यायचे बाकी आहेत त्यांचे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे भेटून जातील. याबद्दल अजून जसे अपडेट येत राहतील तशी तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.